हा, आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे या युनिट मधला हवामानाचा मानवी जीवनावर होणारा प्रभाव. आता हवामानाचा मानवी जीवनावर कसा प्रभाव होतो हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे आणि तो कशा प्रकारे होतो. हवामानाचा जो आहे तो मानवी जीवनावर होणारा जो प्रभाव आहे तो कशा प्रकारे होतो ते या ठिकाणी आपल्याला आज बघायचं आहे. आता इथे हवामानाचा मानवी जीवनावर होणारा प्रभाव, आता बघा काय म्हटलेलं आहे की पर्यावरणातील विविध घटकापैकी माणसाच्या शारीरिक आणि मानसिक क्रिया प्रक्रियांवर व पर्यायाने त्याच्या जीवनचक्रावर प्रभावितपणे परिणाम करणारा हवामान हा एक घटक आहे. बरोबर आहे. हवामानाचा आपला मानसिकतेवर, आपल्या शारीरिकतेवर सुद्धा हवामानाचा जो प्रभाव आहे तो झालेला आपल्याला दिसून येतो. हवामानानुसार मानवाचे अन्न, वस्त्र, निवारा व इतर आर्थिक व्यवहार सुद्धा बदलतात. म्हणूनच हवामान आणि मानवी जीवन याचा जो आहे तो घनिष्ठ संबंध आहे. बघा, आपण ज्या ठिकाणी राहतो तिथलं हवामान कशा स्वरूपाचं आहे त्यावरून आपल्याला असं समजते की आपण कुठल्या हवामान प्रदेशात आहे. जसं आता उष्णकटिबंधीय, समशीतोष्ण कटिबंधीय आणि शीतकटिबंधीय प्रदेश आहेत आणि या प्रत्येक ठिकाणच्या मानवाचं अन्न, वस्त्र, निवारा जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं असलेलं दिसते आणि ज्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती असेल तिथेच माणूस जो आहे तो राहतो किंवा मानवाने राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु ज्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थिती असेल, ज्या ठिकाणचं हवामान योग्य नसेल त्या ठिकाणी मानव जो आहे तो राहत नाही. उदाहरणार्थ थंड हवामानाचा प्रदेश असेल, वाळवंटीय प्रदेश असेल किंवा हिमाच्छादित प्रदेश असेल, अति घनदाट अरण्याचा प्रदेश असेल, या ठिकाणी माणूस जो आहे तो त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून आपल्याला इथे काही पॉइंट्स जे आहेत, या ठिकाणी काही पॉइंट्स जे दिलेले आहेत त्या पॉइंट्सचा इथे अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये पहिला पॉइंट जो या ठिकाणी जो दिलेला आहे तो आहे लोकसंख्या आणि हवामान. कोणता पॉइंट दिलेला आहे? लोकसंख्या आणि हवामान. आता पृथ्वीवर फक्त 30% क्षेत्रफळात लोकसंख्या आढळते आणि 70% क्षेत्र जे आहे ते लोकांच्या निवासासाठी किंवा निवाऱ्यासाठी उपयुक्त नाही. लोकसंख्या अशा प्रदेशात आढळते ज्या ठिकाणी शेती केली जाते. सर्वात जास्त लोकसंख्या आपल्याकडे चीन, भारत, जपान, पाकिस्तान म्हणजे जास्तीत जास्त आशिया खंडाचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी दिसून येते. तर कमी लोकसंख्या जी आहे ती दक्षिण गोलार्धात आढळते, कारण की दक्षिण गोलार्धात भूमिखंडाचं प्रमाण कमी आहे आणि सागरी भागाचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे. आणि लोकसंख्येचा आणि हवामानाचा जो संबंध आहे तो संबंध या ठिकाणी आपल्याला दिसतो. आता या संबंधामध्ये आपल्याला माहिती आहे की जगामध्ये जे आपण या पृथ्वीवर जे आपण कटिबंधाची विभागणी केलेली आहे, एक उष्ण, समशीतोष्ण आणि तिसरा शीत. तर त्या कटिबंधानुसार उष्णकटिबंधीय प्रदेशात आणि शीतकटिबंधीय प्रदेशात जे आहे ते म्हणजे विषुववृत्तीय प्रदेशात जे आहे ते लोकसंख्येचं प्रमाण कमी आहे आणि शीतकटिबंधीय प्रदेशात सुद्धा लोकसंख्येचं प्रमाण कमी आहे. परंतु उष्णकटिबंधीय प्रदेशाचा काही भाग विषुववृत्तीय वगळता आणि समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशात लोकसंख्येचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे, ज्यामध्ये भारत, चीन सारखे जे जे देश आहेत किंवा आशिया खंडातले जे काही देश आहे या ठिकाणी लोकसंख्येचं प्रमाण जे आहे ते जास्त असलेलं आपल्याला दिसून येते. त्या तुलनेत दक्षिण गोलार्ध म्हणजे ज्या ठिकाणी महासागराचं प्रमाण आहे किंवा अंटार्क्टिका खंडाचं प्रमाण आहे त्या ठिकाणी लोकसंख्या आपल्याला दिसून येत नाही. दुसरा पॉइंट या ठिकाणी दिलेला आहे हवामान आणि पोशाख. म्हणजे मानवाचा जो काही पोशाख आहे तो हवामानानुसार जो आहे तो निश्चित होतो. आता विविध हवामानाच्या प्रदेशात जसं तर सुती, लोकरी, रेशीम, केसळ किंवा कातडीपासून तयार केलेल्या झालेल्या वस्त्रांचा आपण उपयोग जो आहे तो करतो. आता विषुववृत्तीय प्रदेशात वर्षभर सुती वस्त्र, तर उष्ण प्रदेशात खूपच कमी वस्त्राचा जो आहे तो उपयोग जो आहे तो त्या ठिकाणी केला जातो. हिमाच्छादित प्रदेशात कातडीपासून तयार झालेले पोशाख जे आहे ते वापरले जातात. म्हणजे बघा आता इथे कटिबंधानुसार पोशाख सुद्धा आपल्याला आपले जे पोशाख आहेत ते सुद्धा आपण म्हणजे त्या हवामानानुसार वापरतो. जसं उन्हाळ्यामध्ये आपणच बघा, उन्हाळ्यामध्ये आपण जे वस्त्र वापरतो ते हलक्या स्वरूपाचे वस्त्र वापरतो आणि उन्हापासून बचाव करण्यासाठी काही वस्त्रांचा सुद्धा वापर करतो. तसंच हिवाळ्यामध्ये आपण जास्तीत जास्त वस्त्राचा वापर आपण करतो
म्हणजे उदाहरणार्थ हिवाळ्यामध्ये थंडीचं प्रमाण जर जास्त असेल तर आपण स्वेटरचा त्या ठिकाणी वापर करतो, जाड्या भरड्या कपड्यांचा जो वापर आहे तो त्या ठिकाणी करतो. तसंच या ठिकाणी दिलेलं आहे की विषुववृत्तीय किंवा उष्ण प्रदेशात जे आहे ते खूप कमी म्हणजे किंवा सुती वस्त्राचा किंवा कमी वस्त्राचा, हलक्या वस्त्रांचा वापर केला जातो. तर हिमाच्छादित प्रदेशात जे आहे ते कातडीपासून तयार झालेले किंवा जाड्या भरड्या वस्त्रांचा जो वापर आहे तो त्या ठिकाणी आपण करतो. म्हणजे त्या हवामानाचा जो परिणाम आहे, तो प्रभाव आहे, तो प्रभाव आपल्यावर झालेला दिसतो किंवा मानवावर झालेला या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तिसरा पॉइंट या ठिकाणी दिलेलं की हवामान आणि घरे, म्हणजे जे आपल्या घरांची रचना आहे ती सुद्धा हवामानानुसार जी आहे ती झालेली आपल्याला आढळून येते. आता हवामानाचा प्रत्यक्ष प्रभाव त्या घरांचा आकार, विस्तार आणि निर्माण सामुग्रीवर पडतो. आता कुठे काही ठिकाणी छतांची घरं आढळतात, तर काही ठिकाणी जसं उष्णकटिबंधीय प्रदेशात मोठे घरं, अंगण असलेले घर तिथे आढळतात. शीत प्रदेशात लहान खिडक्या असलेले घरं त्या ठिकाणी आढळतात. हिमाच्छादित प्रदेशात हिमाची घरे किंवा गवताळ प्रदेशात लाकडाची घरे जी आहेत ते अशा प्रकारे आढळतात. तर आजच्या युगात आपण सिमेंट कॉन्क्रीटचे काही घरं जे आहे ते बांधतो. शहरी विभागात फ्लॅट संस्कृती आहे किंवा संयुक्त घरं ज्याला आपण म्हणतो ती आपल्याला दिसून येतात. ग्रामीण भागात आजही मातीची जी काही घरं आहेत ती आपल्याला बांधलेली दिसून येतात किंवा कौलाची घरं जी आहेत ती दिसून येतात. आणि हवामानानुसार जसं आता राजस्थानमध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणच्या घराची जी काही दरवाजे आहेत ते फार छोट्या आकाराचे असतात. खिडक्या सुद्धा छोट्या आपल्याला दिसतात, कारण त्या काही भागातून जे मोठ्या प्रमाणात जी काही वाळू हवेसोबत वाहून येते आणि त्यामुळे ती घरात येऊ नये म्हणून घरांची जी दारं आहे ती छोटी असलेली आपल्याला दिसतात. तर बाकी इतर प्रदेशात जर ग्रामीण भागाचा जर आपण अभ्यास केला तर प्रत्येक स्टेटनुसार, जसं भारताचा जरी आपण अभ्यास केला तर प्रत्येक स्टेटनुसार घरांची रचना ही वेगवेगळी असलेली आपल्याला दिसते. जसं आता नॉर्थ ईस्टच्या प्रदेशात उतरत्या छपराची घरं त्या ठिकाणी असलेली आपल्याला दिसतात, कारण पर्जन्याचं प्रमाण अधिक आहे. त्याचप्रमाणे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा उतरत्या छताची घरं आपल्याला दिसून येतात, कारण त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे जो हिम पडतो, म्हणजे हिवाळ्याच्या दिवसात जो काही हिम पडतो त्यामुळे तो छतावरून घसरून घसरायला हवा म्हणून त्या ठिकाणी त्या प्रकारची उतरत्या छपराची जी काही घरं आहेत ती घरं त्या ठिकाणी बांधल्या जातात. म्हणजे हवामानाचा घरावर सुद्धा प्रभाव झालेला आपल्याला दिसतो. आपण ज्या घरामध्ये राहतो ते सुद्धा त्या हवामानानुसार जे आहे ते आपण त्याची रचना आपण करतो. चौथा पॉइंट आहे हवामान आणि आहार. आता या हवामानाचा आणि आहाराचा सुद्धा संबंध असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आता मानवाचा जो आहार आहे हा सर्वस्वी हवामानावर अवलंबून आहे. विभिन्न प्रदेशात हवामानाच्या परिस्थितीनुसार उगवत असलेल्या कृषी उत्पादनावर आपला आहार अवलंबून असतो, ज्यामध्ये मुख्य खाद्य जे आहे ते तांदूळ असेल, गहू असेल, डाळ असेल, ज्वारी असेल, जे म्हणजे अन्नधान्याची जी पिकं आहे, काही फळं. आता ज्या हवामानात जे पीक आपण लावतो, जसं आता रब्बी हंगाम आणि खरीप हंगाम जो आहे तो वरच्या पावसावर जो आहे तो अवलंबून असलेला आपल्याला दिसतो, जसं मान्सूनवर आधारित असलेला आपल्याला दिसून येतो. त्यावेळेस जी आपण पिकं घेतो किंवा रब्बी हंगामात जी काही पिकं घेतो तर त्याचा जो वापर आहे तो आपण त्या आपल्या वर्षभरात जे काही आहे आपल्या आहारामध्ये त्या घटकाचा समावेश करतो. जसं आपल्याकडे तांदूळाचं पीक जे आहे ते मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. काही प्रदेशात गहू, काही प्रदेशात ज्वारी असं जी पिकं आहे जी अन्नधान्यामध्ये, तर त्याचा वापर जो आहे तो आपल्या आहारामध्ये आपण करतो. काही फळांचा सीझनल म्हणजे जे ऋतूनुसार काही जी फळं येतात त्या फळांचा सुद्धा वापर जो आहे तो आपण आपल्या आहारामध्ये करतो. अशा प्रकारे ज्या प्रदेशात जे पीक महत्वाचं असेल, समजा आता एखाद्या ठिकाणी गहू म्हणजे गव्हाचं उत्पादन जर जास्त असेल तर त्या ठिकाणी त्याचा वापर जो आहे तो आहारामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. एखाद्या ठिकाणी तांदूळाचा जर वापर जर मोठ्या प्रमाणावर केलेला असेल, म्हणजे तांदूळाची शेती जर मोठ्या प्रमाणावर होत असेल तर त्या ठिकाणी त्याचा वापर जो आहे तो आपल्या आहारामध्ये केलेला आपण दिसून येतो. म्हणून हवामानानुसार ज्या ठिकाणी जी पीक पद्धती असेल त्या पीक पद्धतीनुसार आता हवा इथे कृषीचा सुद्धा नंतर खाली पॉइंट्स या ठिकाणी दिलेले आहेत की हवामानानुसार वनस्पतीची उगवण होत असल्यामुळे विविध हवामान प्रदेशातील लोकसंख्या हवामानानुसारच पिके घेतात. आता आपल्याला एक गोष्ट इथे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की कुठेही म्हणजे कोणत्याही हवामानात कोणतीही पिकं येत नाही. विशिष्ट हवामानानुसारच विशिष्ट पीक पद्धती जी आहे ती निश्चित झालेली आपल्याला दिसते.
म्हणजे ज्या हवामान प्रदेशात जी पिकं यायला पाहिजे तीच पिकं त्या ठिकाणी येईल. कुठलंही पीक जर कुठे नेऊन लावलं तर ते येणार नाही. जर आपण समजा एखाद्या ठिकाणी जर जसं आता इथे जे दिलेलं आहे की काही उष्णकटिबंधीय प्रदेशात जे आहे ते ज्वारी, तांदूळ, बाजरी, मका यासारखी काही पिकं होतात. कॉफी, चहा, रबर, भुईमूग यासारखी जी काही पिकं घेतली जातात आपल्या प्रदेशात, ती समजा आता एखाद्या ठिकाणी जर जसं आता इथे दिले की चहा कॉफीची जी काही मळं आहे ती कोणत्याही प्रदेशात आपल्याला दिसत नाही. ज्या ठिकाणी जास्त पावसाचा प्रदेश असेल ना, त्या ठिकाणी जसं आता नॉर्थ ईस्टचा जो काही प्रदेश आहे त्याच ठिकाणी चहा आणि कॉफीचं उत्पादन जे आहे ते घेतल्या जाते. जसं आता संपूर्ण भारतामध्ये मुख्यत्वे करून विदर्भामध्ये जे आहे त्यातही मुख्यत्वे करून अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात जसं संत्र्याचं पीक जे आहे ते मोठ्या प्रमाणावर घेतलं जाते. संत्रा कुठेही येत नाही. जर आपण आपल्या भागात सुद्धा विदर्भातल्या विदर्भात जर आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जरी संत्रा आपण आणून लावला झाडं, तरी ते लागणार नाही. कारण की त्याला एक विशिष्ट हवामानाची गरज असते. त्याला अति पावसाची गरज नसते. जसं आता तांदूळ जे पीक आहे ते जास्त पावसाच्या प्रदेशात सुद्धा घेतलं जातं. जसं कोकणच्या प्रदेशात, कोकणमध्ये, महाराष्ट्राच्या आपल्या या डायरेक्ट पूर्व भागामध्ये जे आहे ते तांदूळाचं पीक घेतलं जाते. नॉर्थ ईस्टच्या प्रदेशात घेतलं जाते. केरळमध्ये घेतलं जाते. जिथे पावसाचं प्रमाण जास्त आहे. कारण तांदूळ पिकाला जास्त पाण्याची जी काही गरज आहे आणि हे जे पीक आहे हे दोन्ही ऋतूमध्ये घेतल्या जाते. त्याचप्रमाणे या ठिकाणी गहू जे आहे हे गव्हाचं उत्पादन जे आहे ते जसं भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्तर प्रदेश असेल, पंजाब, हरियाणा या ठिकाणी जे आहे ते गव्हाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जाते. कारण की मैदानी प्रदेश आणि जलसिंचनाची सोय यानुसार सुद्धा जी आहे ती पिकं त्या ठिकाणी घेतल्या जातात. जसं आता पश्चिम बंगालमध्ये तागाचं जे काही उत्पादन आहे ती घेतल्या जाते. मध्य प्रदेशमध्ये वेगवेगळ्या डाळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. जसं आता हिमाचलमध्ये जसं सफरचंदाचं उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जाते. जर सफरचंदाचं झाड आपण आपल्याकडे जर आणून लावलं तर ते लागणार नाही. कारण की त्याला त्या थंड हवामानाची गरज आहे. आपल्याकडचं हवामान त्या तुलनेत उष्ण आहे. म्हणून थंड आणि उष्ण हवामानानुसार वेगवेगळी जी काही पीक पद्धती आहे ती निश्चित झालेली आहे. कुठल्याही प्रदेशात जर आपल्या जसं आता विदर्भामध्ये समजा जर कापूस उत्पादन होत असेल, अमरावती असेल, यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होते किंवा गुजरातमध्ये, कर्नाटकमध्ये सुद्धा कापूस पीक जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे. परंतु तेच कापसाचं पीक जर आपण आपल्या प्रदेशात इकडे समजा गडचिरोलीमध्ये जरी आणून लावण्याचा प्रयत्न केला किंवा लावला तर ते होणार नाही. कारण की त्याला अति पाऊस त्या पिकाला गरज नाही. म्हणजे हवामानानुसार तापमान, पर्जन्य विशिष्ट पिकानुसार विशिष्ट तापमान आणि पर्जन्याचीच गरज असते. आणि पेक्षा जास्त किंवा पेक्षा कमी तापमान किंवा पर्जन्य जर होत असेल तर त्या ठिकाणी त्या पिकाची लागवड किंवा लागवड होत नाही. जसं बाजऱ्याचं पीक जे आहे ते राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर घेतलं जाते. मक्याचं सुद्धा जे कमी पाण्यात जी काही पिकं येतात त्या पिकं त्या कमी पाण्यानुसार जे आहे ती घेतल्या जातात. म्हणून पिकाची निवड फक्त मानवाच्या हातात असते. परंतु विशिष्ट पिकाच्या सीमा ज्या आहे ह्या मात्र हवामानामुळे ज्या आहेत त्या निश्चित झालेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे हवामान आणि कृषी याचा जो आहे तो या ठिकाणी संबंध असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. नंतर आहे हवामान आणि व्यापार वाहतूक. आता विशिष्ट हवामानानुसार जे आहे ते व्यापार सुद्धा जो आहे तो निश्चित झालेला आपल्याला दिसून येतो. आता इथे बघा हवामान आणि व्यापार आणि वाहतुकीचा सुद्धा संबंध आहे. उत्पादन आणि मागणीनुसार खाद्यान्न असेल, वस्त्र असेल, कच्चा माल असेल किंवा पेय पदार्थ असेल इत्यादी पदार्थांचे किंवा मालाचा जो काही व्यापार जो केला जातो तो एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जो आहे तो व्यापार केला जातो. मग एखाद्या प्रदेशात गरजेपेक्षा जास्त उत्पादन झाल्यास कमी उत्पादनाच्या क्षेत्रात ती उत्पादने पाठवली जातात आणि व्यापाराला तिथून सुरुवात होते. आता व्यापाराची दिशा जी आहे ही सुद्धा हवामानामुळे निश्चित केल्या जाते. आता महासागरीय वाहतूक सामान्यपणे ग्रहीय वाऱ्याच्या मार्गाने केल्या जाते. म्हणजे ज्या पद्धतीने जी की वारे वाहत असतील त्या पद्धतीनुसार म्हणजे हवामानाचा जो प्रभाव आहे. जसं आता महासागरीय वाहतूक जर आपल्याला करायची असेल आणि एखाद्या वेळेस जर समुद्र खवळलेला असेल तर त्यावेळेस ती वाहतूक करता येणार नाही. बरोबर आहे. म्हणजे त्या वाहतुकीवर त्या हवामानाचा प्रभाव झालेला आपल्याला दिसतो.
भरती ओहोटीचा जो काही परिणाम, जो काही महासागरात जे काही हालचाली होतात भरती ओहोटी सारख्या, त्याचा सुद्धा त्या वाहतुकीवर परिणाम झालेला दिसतो. वाहतुकीचे मार्ग जे आहे ते हवामानाची विविध अंगे निर्धारित करतात. समजा एखाद्या वस्तू जर आपल्याला हवाई वाहतुकीने जर पाठवायची असेल, परंतु वातावरण ढगाळ असेल आणि खूप मोठ्या प्रमाणात पावसाचं पर्जन्य असेल किंवा वादळी स्वरूप असेल, तर त्यावेळेस सुद्धा काही ठिकाणी जे आहे त्या हवाई वाहतूक सुद्धा रद्द जी आहे ती केल्या जाते. म्हणजे या व्यापारावर आणि वाहतुकीवर सुद्धा या हवामानाचा जो प्रभाव आहे तो झालेला आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ इथे दिलेलं आहे की विषुववृत्तीय प्रदेशात जास्त उष्णतेमुळे आणि वाळवंटी प्रदेशात पावसाच्या अभावामुळे आणि हिमाच्छादित प्रदेशात कमी तापमानामुळे तसेच पर्वतीय प्रदेशात धुक्यामुळे वाहतुकीस जे आहे तो अडथळा निर्माण होतो. बरोबर आहे. विषुववृत्तीय प्रदेशात जास्त उष्णतेमुळे, वाळवंटीय प्रदेशात जे आहे ते पावसाच्या अभावामुळे, अशा असं जे एक वातावरण त्या ठिकाणी जे निर्माण झालेलं असते त्यावरच कशाचा प्रभाव होतो, त्यावर या हवामानाचा जो काही आहे तो प्रभाव झालेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळे अशा या कमी, एखाद्या ठिकाणी पावसाचा अभाव असेल, एखाद्या ठिकाणी अतिपर्जन्य असेल, जसं नॉर्थ ईस्टचा जो काही प्रदेश आहे, आसाम, मेघालय वगैरे हा जो आहे तो पावसाळ्याच्या दिवसात खूप जास्त पाऊस जो आहे तो त्या ठिकाणी पडतो. मग या ठिकाणी अशा वेळेस त्या परिस्थितीत वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा जो आहे तो निर्माण होतो. हिमाच्छादित प्रदेशात जर हिमवर्षा होत असेल, आपल्याला माहिती आहे की जम्मू काश्मीरमध्ये ज्यावेळेस हिमवर्षा होतो त्यावेळेस फार मोठी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. वाहतूक जी आहे ती त्या ठिकाणी थांबल्या जाते, कारण की हिमाचे थर त्या ठिकाणी रस्त्यावर येऊन थांबतात. म्हणजे यावरून आपल्याला असं दिसून येते की या हवामानाचा त्या व्यापार असेल, त्या वाहतुकीवर असेल, त्याच्यावर सुद्धा या हवामानाचा प्रभाव जो आहे तो झालेला आपल्याला दिसून येतो. नंतर आहे हवामान आणि मानवी स्वास्थ्य आणि ऊर्जा, म्हणजे आपल्या मानवावर सुद्धा या हवामानाचा काय परिणाम होतो. मानवावर सुद्धा हवामानाचा परिणाम जो आहे तो झालेला आपल्याला दिसून येतो. आपण याच्या आधीच या ठिकाणी पॉइंट्स बघितलेले होते, जसं मानवाची जी काही घरं आहे त्या घरांवर सुद्धा त्याचा प्रभाव होतो. मानवाचा त्याचप्रमाणे जो काही आहार आहे, आपण जो काही आहार घेतो त्या आहारावर सुद्धा त्या हवामानाचा प्रभाव झालेला दिसतो. आपल्या पोशाखानुसार सुद्धा आपण जे काही वस्त्र परिधान करतो ते सुद्धा विशिष्ट ऋतूनुसार वेगवेगळे वस्त्र आपण परिधान करतो. आपण उन्हाळ्यामध्ये जे आहे ते खूप स्वेटर घालून आपण बाहेर निघत नाही, किंवा हिवाळ्यामध्ये फार कमी वस्त्राचा वापर आपण करत नाही. म्हणजे त्या ऋतूनुसारच आपण त्या प्रकारची वस्त्र जी आहे ती घालतो. कारण काय आहे, कारण आपल्यावर त्या हवामानाचा प्रभाव जो आहे तो झालेला आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे इथे हवामानाचा मानवी स्वास्थ्य, म्हणजेच मानवाचं जे काही आरोग्य आहे त्यावर सुद्धा प्रभाव आपल्याला झालेला दिसतो. आता या हवा आणि हवामानाचा मानवाच्या स्वास्थ्यावर आणि त्याच्या शक्तीवर, त्याच्या ऊर्जेवर सुद्धा परिणाम झालेला दिसतो. आणि तो प्रभाव जो आहे तो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे प्रभाव पडतो. आता उष्ण आणि आर्द्र हवेत मानवाची शक्ती जी आहे ती क्षीण होते. आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे आहे ते फार म्हणजे जी काही आपली जी काही कार्यक्षमता आहे, कार्य करण्याची जी काही शक्ती आहे ती थोडी कमी झालेली आपल्याला दिसते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण फार मोठ्या प्रमाणात श्रम जे आहे ते आपण करू शकत नाही. आणि त्यामुळे शारीरिक आणि मानसिक श्रमामुळे लवकर जो आहे तो थकवा येतो उन्हाळ्याच्या दिवसात. किंवा जे काही उष्णकटिबंधीय प्रदेशात जे आहे ती अशी स्थिती जी आहे ती आपल्याला, जर तापमान जास्त असेल तर ती आपल्याला दिसून येते. तर त्याचप्रमाणे उष्णकटिबंधीय प्रदेशाच्या तुलनेत शीतोष्ण कटिबंधीय जो काही प्रदेश असेल त्या ठिकाणी मानव स्वास्थ्य संतुलित आणि जास्त शक्तीने युक्त असतो आणि त्याची कार्यक्षमता सुद्धा वाढलेली दिसते. आणि त्या हवामानाचा आपल्या शारीरिक रचनेवर सुद्धा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. आता तो परिणाम कसा, जसं आता रंगानुसार बदल आहेत, बरोबर आहे. काही ठिकाणची जे काही मानव आहे ते गोऱ्या रंगाचे दिसतात, काही ठिकाणी थोडे सावळे, तर काही ठिकाणी एकदम आपल्याला काळ्या रंगाचे निग्रो स्वरूपाचे लोक आपल्याला दिसतात. तर तो प्रभाव कसा झाला रंगामध्ये, तर तो रंगामध्ये जो काही प्रभाव झालेला आहे तो सुद्धा आपल्या हवामानानुसार प्रभाव झालेला आहे. जे उष्ण किंवा विषुववृत्तीय प्रदेशात जे लोक राहतात, जसा अमेझॉन कांगोचा जो काही प्रदेश असेल तर त्या ठिकाणी ज्या काही जाती जमाती राहतात, किंवा जे काही आफ्रिका खंडातील काही देश जे आहेत ते जे विषुववृत्तीय भागात येतात त्या ठिकाणी आपल्याला त्या प्रकारचे लोक जे आहेत ते असलेले आपल्याला दिसतात निग्रो स्वरूपाचे. दुसरा जो आपण भाग पाहिला, जसा अमेरिकेमध्ये किंवा युरोप खंडातील लोक जे आहेत ते आपल्याला गोरे रंगाचे दिसतात. का दिसतात? कारण की त्या ठिकाणचं हवामान जे आहे ते थंड स्वरूपाचं आहे. जसं आता उदाहरणार्थ, जसं भारताचा जरी आपण अभ्यास केला, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या ठिकाणच्या लोकांचा रंग आणि दक्षिणेकडील लोकांचा जो रंग आहे, रंगामध्ये फरक आपल्याला दिसतो. एकाच देशात आपण राहतो, परंतु तो फरक का दिसतो? कारण
उष्णकटिबंधीय प्रदेशातून आपण जसं समोर समोर जाऊ, जसं कर्कवृत्त जे आहे ते 23.5 डिग्रीचं जे आहे ते काही राज्यातून गेलं, त्याच्या वरचा जो भाग आहे हा समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशात येतो. जसं भारतातील काही हिमाचल प्रदेश आहे किंवा जम्मू काश्मीर, म्हणजे यावर स्पष्टपणे आपल्याला दिसून येते की या हवामानाचा जो काही प्रभाव आहे तो प्रभाव आपल्या कार्यक्षमतेवर सुद्धा होतो. जसं हिवाळ्यामध्ये आपली मानवाची जी काही कार्यक्षमता आहे ती वाढलेली आपल्याला दिसते. त्या तुलनेमध्ये उन्हाळ्यात आपण जे आहे ती आपली कार्यक्षमता कमी होते, कारण आपल्याला वारंवार पाण्याची गरज असते आणि त्यामुळे ती ऊर्जा जी आहे ती लवकर नष्ट होते. म्हणजे हा एक प्रभाव जो आहे तो हवामानाचा विशेषतः मानवाच्या आरोग्यावर झालेला आपल्याला दिसतो. आता इथे अतिशय कमी तापमानाच्या प्रदेशात मानवाला उत्तम स्वास्थ्य आणि मानसिक ऊर्जा मिळत नाही. आता अति कमी तापमानाचा प्रदेश म्हणजे जसं ध्रुवीय प्रदेश असेल, त्या ठिकाणी सुद्धा आपण राहू शकत नाही. तर आपल्याला एक योग्य टेम्परेचरचा जो काही प्रदेश असेल, जे मानवाच्या स्वास्थ्याला उत्तम असेल, त्या ठिकाणीच मानवाचा जो आहे तो जे काही आरोग्य आहे ते उत्तम असलेलं आपल्याला दिसते. ध्रुवीय प्रदेशात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात थंड वारे त्या ठिकाणी असतात. त्या ठिकाणी सुद्धा मानव जो आहे तो चांगल्या प्रकारे, योग्य प्रकारे जीवन जो आहे तो जगू शकत नाही. नंतर विषुववृत्तीय प्रदेश आहे, वाळवंटीय प्रदेश आहे, हिमाच्छादित प्रदेश आहे. हे जे प्रदेश आहे हे मानवाच्या दृष्टिकोनातून प्रतिकूल प्रदेश आहेत आणि या ठिकाणी सुद्धा मानव जो आहे तो योग्य प्रकारे जे आहे ते जीवन त्या ठिकाणी जगू शकत नाही. यामुळेच लोकांच्या निवासासाठी हे जे प्रदेश आहे हे उपयुक्त नाहीत. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जे काही आपण पॉइंट्स या ठिकाणी बघितलेला आहे, म्हणजे आजचा जो आपला हा टॉपिक जो होता तो टॉपिक होता हवामानाचा मानवी जीवनावर होणारा प्रभाव. आता हवामानाचा जो मानवी जीवनावर प्रभाव होतो हा वेगवेगळ्या घटकांद्वारे होतो. जसं आता हवामानानुसारच लोकसंख्येचं जे आहे ते केंद्रीकरण झालेलं आपल्याला दिसते. पूर्णपणे हिमाच्छादित प्रदेशात किंवा उष्ण विषुववृत्तीय प्रदेशात किंवा वाळवंटीय प्रदेशात अशा ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं नाही. तर सर्वसाधारणपणे उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण किंवा मध्य कटिबंधीय प्रदेशात लोकसंख्येचं जे काही केंद्रीकरण आहे ते लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला दिसून येते. त्यातही आपल्याला माहिती आहे की संपूर्ण पृथ्वीवर जो काही 70% भाग जो आहे तो जलमय आहे, जो सागर महासागराच्या स्वरूपात पसरलेला आहे आणि 30% जो भाग आहे हा जो आहे तो भूमिखंडाचा आहे. त्याही भूमिखंडाच्या भागावर काही भाग वाळवंटीय आहे, काही भाग मैदानी आहे, पठारी आहे, हिमाच्छादित आहे, अरण्याचा आहे, जंगलयुक्त प्रदेश आहे. तर यातले काही जर प्रतिकूल प्रदेश सोडले तर जे अनुकूल प्रदेश आहेत त्या ठिकाणी लोकसंख्येचं जे काही केंद्रीकरण आहे ते हवामानानुसार झालेलं आपल्याला दिसून येते. सेकंड पॉईंट यामध्ये आपण पोशाख पाहिला. पोशाख म्हणजे जे काही आपण वस्त्र परिधान करतो ते सुद्धा विशिष्ट हवामान प्रदेशानुसार निश्चित झालेले आहेत. जे विषुववृत्तीय किंवा उष्णकटिबंधीय प्रदेशात आहे ते त्या ठिकाणी जे लोक आहेत ते सुती वस्त्राचा किंवा कमी वस्त्राचा जो आहे ते उपयोग करतात. तर हिमाच्छादित प्रदेशातील लोक आहे ते जाड्या भरड्या किंवा कातडीपासून तयार झालेल्या वस्त्रांचा जो उपयोग आहे ते उपयोग त्या ठिकाणी करतात. घरांवर सुद्धा आपल्या ज्या काही घरांची विशिष्ट रचना आहे, आपल्याला माहिती आहे की शहरी विभागात जवळपास फ्लॅट संस्कृती आहे किंवा सिमेंट कॉन्क्रीटची घरं मोठ्या प्रमाणात दिसतात. परंतु ग्रामीण भागामध्ये शक्यतोवर त्या हवामान प्रदेशात जिथे ज्या प्रकारचं हवामान आहे, मग एखाद्या ठिकाणी थंड वारे असतील, एखाद्या ठिकाणी उष्ण वारे त्या ठिकाणी असतात. जसं राजस्थानचा जो काही प्रदेश आहे त्या ठिकाणी उष्ण वारे सुद्धा सुटतात. त्यासोबत धूळ सुद्धा, ती रेती जी आहे ती वाळवंटीय प्रदेशातील ती वाहत येते. त्यामुळे त्या ठिकाणची काही घरांचा जो घरं जरी मोठी असले तरी दरवाजे किंवा खिडक्यांचा आकार फार छोटा असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो आणि तिथे सुद्धा मातीची काही घरं जी आहेत ती त्या ठिकाणी ग्रामीण भागात मुख्यत्वे करून असलेली आपल्याला दिसते. आहारावर सुद्धा आपण जे काही आपल्या आहारामध्ये जे काही वापरतो ते सुद्धा विशिष्ट हवामानानुसार, म्हणजे जे काही पिकं ज्या हवामानात येतात त्याच हवामानात ती पिकं जी आहे ती घेतो आणि त्याचा वापर जो आहे तो आपण आपल्या आहारामध्ये जो आहे तो मुख्यत्वे करत असतो. आता जसं आता फळं आहेत, विशिष्ट ऋतूमध्ये काही विशिष्ट फळं येतात आणि त्या फळांचा वापर आपण त्या विशिष्ट ऋतूमध्येच करतो. कुठलीही फळं कुठल्याही ऋतूमध्ये येत नाही आणि ती फळं सुद्धा विशिष्ट हवामानानुसार जे आहे ती निश्चित झालेली आपल्याला दिसून येतात. नंतर कृषी जे आहे ते आपण कृषीचा सुद्धा अभ्यास केला या ठिकाणी, की विशिष्ट हवामान प्रदेशातच विशिष्ट प्रकारची जी काही कृषी आहेत, की जसं भारताचा आपण अभ्यास केला, भारताचा अभ्यास करत असताना आपल्याला दिसून येते जसं आता सफरचंदाचं पीक जर ते हिमाचल प्रदेशमध्ये येईल, ते जे आहे ते तामिळनाडूमध्ये येणार नाही किंवा
जे किनारपट्टीय प्रदेश आहे, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या प्रदेशात किंवा गोव्यापासून जर खाली जी काही किनारपट्टीय प्रदेश आहे, त्या प्रदेशात जी काही मसाल्याची पिकं येतात, ती पिकं बाकी इतर अंतर्गत भारताच्या प्रदेशामध्ये ती आपल्याला येत असलेली दिसणार नाही. किंवा चहा आणि कॉफीची मुळे जर नॉर्थ ईस्टचा जो प्रदेश आहे, आसाम, मेघालय वगैरे, अरुणाचल प्रदेश हा जो काही प्रदेश आहे, मणिपूर, या प्रदेशात जर चहाची मळं असेल तर ती चहाची मळं जर आपण महाराष्ट्रात आणून लावली तर ती लागणार नाही, कारण की त्या ठिकाणी अतिपर्जन्य आणि त्या प्रकारचं हवामान इथे उपलब्ध होणार नाही. म्हणजे यावरून आपल्याला असं दिसून येते की या कृषीवर, या शेतीवर सुद्धा या हवामानाचा जो काही प्रभाव आहे तो प्रभाव झालेला आपल्याला दिसतो. विशिष्ट तापमान आणि विशिष्ट पर्जन्य त्या विशिष्ट पिकांच्या विकासासाठी जे आहे ते आवश्यक असते. कुठल्याही हवामानात किंवा कुठल्याही तापमान आणि पर्जन्याच्या प्रदेशात कुठलीही पिकं सुद्धा होत नाही. म्हणून या ठिकाणी या हवामानाचा आणि कृषीचा संबंध असलेला आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे व्यापार आणि वाहतुकीवर सुद्धा या हवामानाचा प्रभाव झालेला दिसतो. अनुकूल हवामान असेल तर त्या पद्धतीनुसार तो व्यापार आणि एका भागातून दुसऱ्या भागात जो होणारा व्यापार आहे किंवा एका देशाचा दुसऱ्या देशासोबत जो होणारा व्यापार आहे, जसं महासागरीय चं उदाहरण आपण घेतलं किंवा हवाई वाहतुकीचं आपण उदाहरण घेतलं, त्यानुसार त्या विशिष्ट हवामानानुसारच ती वाहतूक जी आहे ती निश्चित झालेली आपल्याला दिसते. प्रतिकूल हवामानात हा व्यापार वाहतूक सुद्धा जो आहे तो त्या ठिकाणी थांबवावा लागतो. आणि मानवाच्या आरोग्यावर सुद्धा या हवामानाचा जो काही प्रभाव आहे तो प्रभाव या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजे या स्वरूपात आपण या ठिकाणी व्यापार, वाहतूक, पोशाख, हवामान, या हवामानाचा जो काही प्रभाव आहे तो प्रभाव या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. मानवाचं काही घरं असतील, आहार असतील, या व्यतिरिक्त खूप सारे पॉइंट्स आहे की ज्यावर या मानवी जीवनावर जो आहे तो प्रभाव, आता मुख्य आपण 5-7 पॉइंट जे आहे ते 5 ते 7 पॉइंटचा या ठिकाणी मुख्यत्वे करून आपण या ठिकाणी अभ्यास जो आहे तो अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. तर ठीक आहे, आजचं जे लेक्चर आहे ते लेक्चर आपण या ठिकाणी आज इथे थांबवू. आणि आपल्याला